नमस्कार प्रेक्षकांनो, कसे आहात सगळे? ठरलं तर मगचा आजचा भागचा रिव्ह्यू अजिबात चुकू नका प्रेक्षकांनो, शेवटपर्यंत नक्की पहा. स्वागत आहे तुमचं भावनांचा प्रवास या चॅनलवर. तर प्रेक्षकांनो, ठरलं तर मगच्या आजच्या भागामध्ये सगळेजण एक एक मिळून प्रियाला चांगलं सोडवणारे आणि तोंडावर पाळणारे. त्याशिवाय आता प्रिया घरी आल्याबरोबर अर्जुन आणि अश्विनचं परत भांडण होताना घरचं सगळं वातावरण परत बिघडतं. तर तिच्यामुळे नेहमी हे होतच आले आहे आधीपासूनच. तर बघूया प्रेक्षकांनो आजचा भाग कसं काय झालं ते. तर आजचा भाग सुरू होतो. आता अश्विन प्रियाला घेऊन घरात येतो आणि सगळ्यांना पाहून हे आश्चर्य आणि धक्का बसतो. तर पहिली तर ही प्रिया खूप स्माईल करत असते. तिला असं वाटत असतं की सगळे तिला एक्सेप्ट करूनच घेईल आणि सगळ्यांकडे बघून ती अशी खूप हसत असते. तर सगळ्यांचे चेहरे आता पडलेले असतात तिला बघून. आता हे बघून आता प्रियाला वाटतं की नाही बाबा, काही खरं नाही आहे, कोणाच्याच चेहऱ्यावर आनंद नाही आहे ती आल्यामुळे. तर आता या प्रियाचा चेहरासुद्धा थोडासा पडून जातो. तर आता हे बघून अश्विन म्हणतो प्रियाला, तन्वी चल आज चल ये. तितक्यात आता सायली तिकडून आवाज देते अश्विनला आणि म्हणते खबरदार. आणि सायली रागातच आता प्रियाकडे चालत येते आणि आता प्रियाला म्हणते तुझं पाऊल माझ्या घरात टाकलंस तर खबरदार. यापूर्वी तू सगळ्यांना फसवून या घराचा उंबरठा ओलांडून घरात आली होती, पण आता पुन्हा नाही येऊ शकत. तितक्यात आता अर्जुन विचारतो प्रियाला की तन्वी तू सुटलीस कशी जेलमधून? तुझी प्रोसेस तर आता सुरू झाली होती, तुला खरंच माफी दिली गेली का? तर त्यावर आता अश्विन म्हणतो अर्जुनला, माफीचं साक्षीदार केलं गेलं तर तुमच्या प्रोफेशनमध्ये तर बऱ्याच गोष्टी लवकरच पसरतात. तर असं आता अश्विन अर्जुनला टोमणा मारतो आणि पुढे म्हणतो म्हणजे आज ना उद्या तुला हेही कळेल की तन्वी कशी सुटली म्हणून. तर आता अश्विन म्हणतो पुढे अर्जुनला, हरकत नाही, आपण एक काम करूया, तन्वीला आमच्या रूममध्ये जरा आराम करू देऊया, मग थोड्या वेळाने आम्ही स्वतःच तुला येऊन सांगतो की आज कोर्टात काय घडलं ते. असं अश्विन आता उद्धटपणानेच अर्जुनसोबत बोलत असतो. तितक्यात आता सगळेजण समोर येतात, सगळे फॅमिली. आणि आता प्रताप म्हणतो अश्विनला, म्हणजे तन्वी कायदेशीर मार्गाने सुटली? तर बघा आता प्रेक्षकांना अश्विन काय उत्तर देतो. अश्विन त्याच्या वडिलांनाच म्हणतो की तुम्हाला काय वाटलं की तन्वी जेलमधून पडून आली? अजिबात नाही. आणि त्यानंतर आता अश्विन म्हणतो अर्जुनला, दादा येऊ का मी आत? आणि त्यानंतर तो सायलीला उद्धटपणाने म्हणतो, सायली तुझा जो काही हा ड्रामा आहे ना तो आपण नंतर कधीतरी बघूया, चल सरक आता, तन्वीला आरामाची गरज आहे, तिची तब्येत ठीक नाही आहे. तर आता सायली काही मागे हटत नाही आणि सायली म्हणते अश्विनला, तुम्हाला एकदा सांगितलेलं कळत नाही आहे का अश्विन भाऊजी? ही मुलगी या घरात येऊ शकत नाही, हे सभ्य माणसांचं घर आहे, गुन्हेगारांना इथे जागा नाही. तर आता अश्विन चिडतो हे ऐकल्याबरोबर आणि म्हणतो सायलीला की तन्वीला गुन्हेगार म्हणू नकोस, कायद्याने तिची आता. तर सायली आता अश्विनला पुढे काहीही बोलत नाही आणि म्हणते कायद्याने तिची सुटका केली असेल पण या घरात येण्याची परवानगी मी तिला देत नाही. आणि सगळी सुभेदार फॅमिली आता सायलीशी सहमत असतात आणि तिच्या पाठीशी उभी असतात. तर आता ही प्रिया म्हणते सायलीला, काय ग, मला परवानगी देणारी किंवा न देणारी तू कोण आहे? तर मागून आता कल्पना म्हणते सायली या घरची सून आहे आणि ती जे काही बोलते ना ते आम्हालाही तसंच वाटतंय. आता प्रियाला आश्चर्यच वाटतं हे बघून की बापरे, कल्पनाने सुद्धा आता सायलीची साईड घेतली आहे. तर आता पुढे कल्पना म्हणते या प्रियाला की हे बघ, तुझा या घराशी काही संबंधच नाही आहे, मग जेलमधून सुटल्यानंतर तू इथे आलीसच का? तर त्यानंतर ही प्रिया म्हणते कारण मी सुद्धा या घरची सूनच आहे नाही. तर त्यावर आता कल्पना म्हणते ए तू मला आई म्हणू नकोस हा, तुझ्यासारख्या मुलीची आई होण्यापेक्षा ना मी माझं मरण पत्कारेल. तर आता ही प्रिया आपली नाटकं चालूच ठेवते आणि म्हणते आई अगं तू तरी असं बोलू नकोस. तर आता प्रताप म्हणतो या प्रियाला, या घरात तू कोणालाही नको आहेस, तू आमच्या डोळ्यात धूळ फेकत राहिलीस, कोर्टात खोटं बोलत राहिली. ए तू फक्त गुन्हा नाही केलायस, आमच्या भावनांशी खेळून पाप केलंयस तू. आणि तरीही तन्वी आम्ही तुला माफ करू, तुझा स्वीकार करू असं तुला वाटलंही कसं? तर इकडे आता सीन शिफ्ट होतो. महिपतने साक्षीला सगळं सांगितलं आहे की प्रिया कशी काय सुटली आहे ते. तर महिपत साक्षीला जेलमध्ये भेटायला जातो आणि आता बघा प्रेक्षकांना साक्षीची रिॲक्शन त्यावर काय असते. साक्षी आता महिपतला म्हणते वाव प्रिया सुटली वाव, म्हणजे जिला तुम्ही मूर्ख असं म्हणत होता तीच प्रिया तुम्हाला चुना लावून तुमच्या डोळ्यात देखत जेलमधून बाहेर पडली, जेलमधून सुटली. वा वा, कमाल आहे, काय मस्त न्यूज दिली आहे तुम्ही मला अण्णा, कान तृप्त झालेत माझे. ओ माय गॉड, अशी आता वेड्यासारखीच थोडीशी ही साक्षी करू लागते. आणि पुढे आता साक्षी म्हणते की म्हणजे आता प्रिया तिच्या मनासारखं सुंदर आयुष्य जगणार, तिला हवं तसं, आणि मी साक्षी शिखरे या जेलमध्ये सळणार. हेच म्हणायचं आहे ना तुम्हाला अण्णा, हेच म्हणायचं आहे ना, या 4 भिंतीच्या आत मी सळणार. त्यावर आता महिपत म्हणतो अगं मला कळतंय की तुला ही बातमी ऐकून. तितक्यात आता साक्षी थांबवते आणि महिपतला म्हणते नाही नाही नाही, हे तुम्हाला नाही कळू शकत, हे कोणालाच कळू शकत नाही, कारण तुम्ही सगळेजण या तुरुंगात नाही आहात, मी आहे या तुरुंगात आणि तुम्ही सगळे बाहेर आहात. तुम्ही सगळे तुम्हाला हवं तसं आयुष्य जगतात, मस्त आरामात मनासारखं. पण मी, अरे देवा, मी तर या 4 भिंतीत सडतीये. नाही हो अण्णा, नाही, मी काही इथून बाहेर पडत नाही, मी या 4 भिंतीच्या आतच मरणार, माझं काही नाही होऊ शकत असं म्हणून आता ही साक्षी खूप फ्रस्ट्रेट झाली असते ही न्यूज ऐकून की प्रिया सुटली आहे म्हणून.
आणि साक्षी आता महिपतला म्हणते मला आता भेटायला येण्याची गरज नाही आहे, मी सांगून ठेवते, मला आता जगायचंच नाही आहे असं म्हणून आता ती स्वतःशी बोलत असते साक्षी. तर आता महिपतला तिची ही अवस्था पाहावल्याच नसते जात. तर इकडे आता सीन शिफ्ट होतो आणि आता अश्विन म्हणतो सगळ्यांना, अच्छा म्हणजे तुम्ही आम्हाला आता आमच्याच घरात नाही येऊ देणार आहात का? तर आता अस्मिता म्हणते आमच्या घरात? अश्विन हिला विचार ना, हिने हे घर आपलंसं केलंय का कधी? आपलं मानलंय का तिने कधी? तिला या माणसाचं, या घरातल्या माणसाचं सुख नाही बघवत रे, नकोच आहे तिला ते. तर त्यावर आता प्रियाला झटका बसतो हे ऐकून आणि प्रिया म्हणते अस्मिता अगं तुम्ही सगळेच माझ्या खूप जवळचे होतात आणि माझा वैर फक्त या सायलीशी होता आणि तरीही सुद्धा तिची जाऊ होऊन मी हे सगळे विसरायला तयार होते. तर त्यावर आता सायली म्हणते या प्रियाला, हो का? मग अगं अश्विन भाऊजीशी लग्न करून तू इथे आलीसच का? कारण तुला सूड उगवायचा होता माझ्यावरचा आणि ह्यांच्यावरचा. तर आता अश्विन सायलीला म्हणतो असं काहीही नाही आहे, कळलं? तर आता अस्मिता म्हणते अश्विनला की तुझा तन्वीवर इतका आंधळा विश्वास आहे ना, याचं मला आता आश्चर्यच वाटत नाही अरे अश्विन. आणि प्रियाकडे बघत आता अस्मिता म्हणते की ही कोणावरही कोणता मंत्र फुकून कोणाला आपलंसं करते ना, हे मला चांगलंच माहिती आहे. काय ना हिच्या बोलण्याला मी तर फसलेच होते, पण हिने माझाही विश्वासघात केला आणि सगळ्यांचाच केला. ही ना आता मला माझ्या डोळ्यासमोरही नको आहे. त्यावर आता प्रिया म्हणते अगं अस्मिता तू इतकी बदललीस. तर त्यावर आता अस्मिता म्हणते या प्रियाला, अगं खरं तर मी आता शहाणी झाली आहे. तर आता अश्विन म्हणतो बापरे आय डोंट बिलीव्ह दिस, आमच्याच घरात मला आणि माझ्या बायकोला ही अशी वागणूक मिळते. त्यावर आता अर्जुन म्हणतो आम्ही सगळं चांगल्यासाठीच म्हणतोय तुला अश्विन. अरे या घरात आधी खूप आनंद होता, सगळे म्हणायचे की सुभेदार फॅमिली एक आयडियल फॅमिली आहे, हॅपी फॅमिली आहे. आणि मग तू हिच्याशी लग्न करून या घरात आला आणि मग हिच्यामुळे या छोट्या छोट्या गोष्टींमुळे घरात निगेटिव्हिटी पसरायला लागली. आणि आता कल्पना सुद्धा म्हणते हो ना, आम्ही सुद्धा सगळं सहन केलंच आहे की, हिचा आळशीपणा आणि शैलीला त्रास देताना हिचा कपटीपणा. आणि प्रियाकडे बघत आता कल्पना म्हणते आम्ही तुझं सगळं वागणं पोटात घातलं का? कारण तू रविराज भाऊजी आणि प्रतिमाची मुलगी आहेस म्हणून. पण तन्वी तू तर त्यांना पण लाज आणलीस ग. तर आता ही प्रिया खोटं रडू लागते आणि एकावर एक सगळेजण तिला सुनावत असतात. त्यानंतर आता प्रताप म्हणतो प्रियाला, तन्वी तू तर वाईट सून आहेसच, पण वाईट मुलगी सुद्धा आहेस. आणि जेव्हा मला कळलं ना की तू गुन्हेगार आहे, तर तेव्हा तुझे पाप आम्ही पोटात घेऊ असं तुला वाटलं तरी कसं? आम्ही तेव्हाही तुला माफ केलं नव्हतं आणि आजही तुला माफ करणार नाही असं स्पष्टपणे आता प्रताप या प्रियाला सांगतो. तर आता ही प्रिया म्हणते बाबा. त्यानंतर आता कल्पना सुद्धा म्हणते सायलीकडे बघत प्रियाला की तुझ्यामुळे मी माझ्या सोन्यासारख्या सुनेला दूर लोटलं. अगं इतक्या गुण्या मुलीचा मी राग केला. तू जर का आमच्या घरामध्ये आलीच नसती ना, तर आम्ही खूप सुखात राहिलो असतो. आणि आता विमल सुद्धा प्रियाला म्हणते तन्वीताई माफ करा, मी लहान तोंडी मोठा घास घेते, पण तुम्ही नव्हतात ना तेव्हा आम्ही सगळे खूप खुश होतो, खूप आनंदात होतो. आणि त्यानंतर विमल हात जोडते आणि प्रियाला म्हणते मी तुमच्या पाया पडते, तुम्ही आमच्या घराला दृष्ट लावू नका. तर आता ऑफकोर्स प्रियाला हे खटकतं की एक म्हणजे मोलकरीन तिला बोलते, म्हणजे तिच्या नजरेत ती खालचीच दर्जाची असते. नेहमीच ती विमलला येऊन जाऊन कधीही काही पण उद्धटपणाने बोलत असते. त्यामुळे आता ही प्रिया म्हणते घर फिरलं की वासे फिरतात असं म्हणतात ते खोटं नाही, आता कोणीही येऊन उठणार आणि मला बोलणार. तर त्यावर आता अस्मिता उत्तर देत या प्रियाला म्हणते वाह बघा अजूनही हिचा माज गेलाच नाहीये. तर आता लगेच ही चोपडेपणा करते आपली प्रिया आणि अस्मिताला म्हणते अगं अस्मिता अगं असं नाही आहे ग, मी तुम्हा सगळ्यांचा निमूटपणे ऐकून घेतच आहे ना. तर अर्जुन म्हणतो या प्रियाला ऐकून घेण्याची काहीही गरज नाहीये. तन्वी एक लक्षात ठेव, आता आम्ही तुला या घराचं वातावरण बिघडू देणार नाहीये, त्यामुळे निमूटपणे तू इथून निघून जायचं आणि चुकून सुद्धा या घराकडे बघायचं नाही, आउट. तर त्यावर आता अश्विन अर्जुनकडे रागात बोलतो आणि प्रियाला म्हणतो तन्वी तू आज चल, बघतोच मी होऊन काय होतं ते. आणि आता अर्जुनकडे बोट दाखवत हा अश्विन म्हणतो माझ्या घरात मला येण्यापासून कोणीही अडवू शकत नाही, कळलं? आणि आता अश्विन प्रियाला घेऊन घरात येत असतो तितक्यात आता कल्पना अर्जुन समोर येऊन उभी राहते आणि म्हणते मी अडवू शकते, तुझी आई. आणि त्यानंतर आता कल्पना म्हणते अश्विनला मला ओलांडून जाण्याची हिंमत आहे का तुझ्यात? बोल ना अश्विन, आहे का हिंमत? तर आता अश्विन मान खाली घालतो आणि प्रिया अश्विनकडे आता बघतच राहते. आणि त्यानंतर आता कल्पना म्हणते प्रियाला आणि तू ग मी तुझ्यावरती माया केली ना, ती माझ्या आयुष्यातली मोठी मूळ चूक आहे आणि परत मी अशी चुकी आता कधीच करणार नाही. आणि आता ही प्रिया आपले नाटकं परत सुरू करते. खूप इरिटेट होतं प्रेक्षकांना हिचं आणि ही म्हणते आई पण आई मी खरंच तुझ्यावर माया लावली होती मनापासून, सख्या आईपेक्षा मी तुझ्यावर मनापासून प्रेम केलं. तर त्यावर आता कल्पना म्हणते आई शब्द उच्चारण्याची लायकी तरी आहे का ग तुझी? अगं मी तुझ्याकरता काय नाही केलं, स्वतःच्या मुलीपेक्षा जास्त प्रेम मी तुझ्यावरती केलं, पण तू तर माझ्याच पाठीमध्ये खंजर खुपसलास. एका साईडनं तर तू आमच्याशी गोड बोलत राहिलीस आणि दुसरीकडे तू त्या खुनी मुलीची मदत करत राहिली. तू सगळ्या जगाशी खोटं बोलत राहिलीस. अगं तू सुभेदारांच्या अब्रूला काळीमा फासला आहेस.
आता कल्पना खूप रागात असते प्रेक्षकांनो. तर आता सायली शांत करते कल्पनाला आणि म्हणते, आई तुम्ही नका त्रास करून घेऊ. तर आता कल्पना सायलीकडे बघते आणि म्हणते, सायली आज मी सगळ्यांच्या समोर आणि या तन्वीसमोर सुद्धा सांगते की मी तुझ्यापेक्षा ना या तन्वीला जास्त महत्त्व दिलं होतं. तीच माझ्या आयुष्यातली सगळ्यात मोठी चूक होती. सायली अगं तू हिरा आहेस हिरा आणि ही तन्वी कोळसा. आणि त्यानंतर सायलीकडे बघत आता कल्पना तिच्या खांद्यावरती हात ठेवते आणि म्हणते, मी तुझी किंमत नाही बघू शकली ग सायली, पण आज मला एवढं मात्र नक्की कळलंय की ही मुलगी जर का माझ्या घरामध्ये परत शिरली ना तर माझं अख्खं घर जाळून टाकेली. तर बघा प्रेक्षकांनो, आता ही प्रिया काय करते. प्रिया म्हणते, नाही मला मान्य आहे की माझं चुकलं आणि त्यासाठी मी माफीसुद्धा मागते सगळ्यांची. मला माहिती आहे मी साक्षीची बाजू घ्यायला नको होती. मला माहिती आहे मी खूप घाबरले होते आणि मी महिपाच्या दहशतीखाली होते आणि म्हणून मी हे सगळं खोटं बोलत राहिले. आता ही आपल्या गिरगिटचे आसू काढून म्हणजे सगळ्यांना पटवून देण्याचा पुरेपूर प्रयत्न करते. पण आता या वेळेला कोणीही हिच्या बोलण्याला फसत नाही. आणि त्यानंतर प्रिया पुढे म्हणते, आणि हे आता सिद्ध झालं आहे म्हणून मला कोर्टाने म्हणजे सुटका केली आहे माझी. आणि त्यानंतर आता प्रिया अश्विनकडे बघते आणि म्हणते, होणार आहे अश्विन. तर अश्विनसुद्धा आता बैलासारखा मांडू लावतो. तर आता बघा प्रेक्षकांनो, खूप इंटरेस्टिंग पार्ट आहे काय होणार आहे. तर आता ही प्रिया नाटकं करते पूर्ण प्रॉपर्टीसाठी. बघा ही काय करते. तर ही आता कल्पनाच्या पायाशी येऊन पडते आणि म्हणते, आई अगं मला तुझ्या पायाशी जागा दे ग. आई मला माझ्या पापांचं प्रायश्चित्त करू दे. तर आता सायलीला समजलं असतं की ही जे परत हिचे नाटकं सुरू झाले आहेत म्हणून, आणि सायली तोंड फिरून घेते आपलं. आणि त्यानंतर आता प्रिया म्हणते, आई मला प्लीज घरात येऊ दे. तर बघा प्रेक्षकांनो, कल्पना हिला लोटते प्रियाला आणि म्हणते, चल निघ इथून, दूर हो. आणि हे बघून आता अश्विन म्हणतो कल्पनाला, अगं मम्मा हे तू काय करतेस. आणि त्यानंतर अश्विन आता प्रियाला उठवतो आणि आता ही प्रिया म्हणते, अश्विन बघ ना अश्विन. तर आता अश्विन म्हणतो प्रियाला, अगं शांत हो. तर आता बघा प्रेक्षकांनो, आता प्रिया वळते प्रतापकडे आणि प्रतापला म्हणते, बाबा तुम्ही नेहमीच मला समजून घेत आलाय हो, प्लीज मला आत येऊ द्या. आणि ही प्रिया हात वगैरे सुद्धा जोडत असते आता प्रताप समोर. तर आता प्रताप म्हणतो या प्रियाला, तन्वी जो माणूस सगळ्यात जास्त समजूतदार असतो ना त्याचा सगळ्यात जास्त गैरफायदा घेतला जातो आणि तो गैरफायदा तू घेतलायस. आणि त्यानंतर आता प्रताप हिला टोला देतो आणि प्रियाला म्हणतो, अगं रविराज आणि प्रतिमाचा एकही गुण नाही घेतलायस तू. आणि हे फक्त तुझंच नाही तर आमच्या सगळ्यांचं दुर्दैव आहे. जशी आलीस ना तशी परत जा, या घरात तुला जागा नाही. आता त्यानंतर एक करून ही सगळ्यांना म्हणत असते, विनंती करत असते. तर आता प्रिया अस्मिताला म्हणते, अस्मिता अगं तू तरी समजून घे ग मला. तर अस्मिता डायरेक्ट बोलते या प्रियाला, गप्प बस ग, इथून जायचं काय घेशील ग तू. आणि तुझा आवाज माझ्या बाळाच्या कानावरती पडतोय ना हे सुद्धा भयंकर आहे. आणि माझ्या बाळाला तर हे कळलंच नाही पाहिजे की जगात तुझ्यासारखे आतल्या गाठीची माणसं सुद्धा राहतात. काय मस्त बोलली हा अस्मिता प्रियाला. तर हे सगळं होत राहतं आणि अश्विन या प्रियाला सिंपती देत राहतो. ती आपली रडायची नाटकं सुरू ठेवते आणि अश्विन तिला शांत करण्याचा म्हणजे प्रयत्न करत असतो. आणि अश्विन म्हणतो आता प्रियाला, अगं तन्वी रडायची थांब ग. हे बघ या माणसांसाठी तू तुझ्या डोळ्यात पाणी आणू नकोस. बघा अश्विन आता काय बोलतो, त्याच्या स्वतःच्या फॅमिलीला हे माणसं म्हणतोय. आणि अश्विन आता या प्रियाला म्हणतो, तू नको रडूस प्लीज. तर आता सायली म्हणते या प्रियाला, काय ग अजून आता काय ऐकायला थांबली आहेस तू इथे, चल निघ इथून. तर आता ही प्रिया म्हणते, मी माझं घर सोडून मी कुठे जाऊ. अहो आई बाबा मला तुम्ही सगळे हवे आहात. आणि परत ही अशी ब्लेम करत असते, ब्लेम टाकते महिपतीने साक्षीवर आणि दाखवते की हिचा काहीच गुन्हा नाही. परत ही म्हणते, अरे मी त्या महिपतीने साक्षीमुळेच फसली आहे. माझी फक्त एकच चूक झाली की मी तुम्हाला आधी सांगायला हवं होतं, जे मी नाही सांगितलं. पण महिपत शिखरे तो सगळ्यांचा जीव घेईल या भीतीने मी गप्प राहिले. तर ही प्रिया वाटेल तितका प्रयत्न करत असते स्वतःला सेफ करण्याचा. आणि त्यानंतर आता बघा प्रेक्षकांनो, अर्जुन या प्रियाला उत्तर देतो आणि म्हणतो, अच्छा महिपत आम्हाला मारून टाकेन आणि मी त्याला तसं करू देईन. अगं बिलिव्हेबल, थापा तरी मार, काही काय बोलतेस. तर प्रिया म्हणते आता अर्जुनला, अर्जुन अरे मी त्या महिपतच्या धमक्यांवर विश्वास ठेवला म्हणून मी कोर्टमध्ये असं खोटं बोलत राहिले. अरे माझंच चुकलं, मान्य करते ना मी. आणि आता कोणीही त्यावर काहीही बोलत नाही. तर आता ही प्रिया स्वतःच्या थोबाडीत मारते आणि म्हणते, माझंच चुकलंय अशी पागलासारखी करत असते. तर आता अश्विन म्हणतो, अगं तन्वी असं नको करू. तर आता सायली म्हणते, बस झाली हा प्रिया तुझी नाटकं नेहमीचीच. मी तुला आता पुन्हा या घराची शांतता भंग करू देणार नाही आहे प्रिया. ह्या घराशी तुझा असलेला संबंध आज संपला कायमचा. आणि त्यानंतर एकदम फुल ॲटिट्यूडमध्ये आता सायली या प्रियाला बोट दाखवत म्हणते, चल निघायचं. आणि प्रिया नाही म्हणत असते. तर प्रेक्षकांनो आजचा भाग इथेच संपतो आणि उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळतं आहे आता या प्रियाची बॅगा वगैरे सगळेजण फेकून देतात, अस्मिता आणि कल्पना. आणि तरी सायली परत समजावून सांगत असते प्रियाला की या घरातून निघायचं आणि या घराच्या दिशेकडे सुद्धा परत बघायचं नाही. आणि त्यानंतर आता अर्जुन सुद्धा अश्विनला म्हणत असतो की ही मुलगी या घरात येणार नाही म्हणजे नाही. तर आता अश्विन स्टँड घेतो प्रियासाठी
माझ्या बायकोला तिच्या हक्काच्या घरात जायचं आहे आणि मी तिची इच्छा पूर्ण करेन. तर सायली म्हणते हिची ही इच्छा कधीच पूर्ण नाही होऊ शकत भाऊजी, कारण तुमची ही बायको फक्त हे घर पोखरणार आहे. तर आता अश्विन सायलीला म्हणतो की अच्छा, म्हणजे तू ठरवलं आहेस की तन्वीला घरात घ्यायचं नाही आणि सगळे तुझ्या तालावरती नसतायत. तर आता अर्जुन भडकतो, सायलीला असं म्हणतो त्यामुळे अश्विन. आणि आता अर्जुन म्हणतो माझ्या बायकोला काही बोलायचं नाही, नाहीतर. तर आता अश्विन सुद्धा समोर येतो, नाही म्हणतो नाहीतर काय. आणि परत या दोघांचे भावांचे भांडणं सुरू होतात. आणि नंतर आपल्याला पाहायला मिळणार आहे सायली स्वतःच या प्रियाचा हात खेचत खेचत घराच्या बाहेर नेते, पूर्ण अख्ख्या बाहेरच्या गेटपर्यंत, आणि धक्का देऊन देते घराबाहेर आणि म्हणते मी तुला या घरात येण्याची परवानगी देणार नाही, जरी तुला कायद्याने परवानगी दिली असेल, सुटका झाली असेल तुझी तरीही. आणि त्यानंतर अस्मिता आणि कल्पनासुद्धा हिची बॅग फेकून देते. तर प्रेक्षकांनो, कसा वाटला तुम्हाला आजचा भाग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया उद्या अशा धमाकेदार एपिसोडसोबत. तोपर्यंत एन्जॉय आणि धन्यवाद.